राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे मोफत वाटप. प्रत्येक पक्ष, त्यामध्ये आपल्याकडे मास्टर आहेत केजरीवाल नावाचे, नटवरलाल आहेत, ते कट्टर इमानदार म्हणून ते म्हणतात स्वतःला, पण त्याच्यात कट्टर बेईमान माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. आणि आज त्याच्या घोषणा खूप चालू आहेत. पहिले खूप घोषणा केल्या त्याने की आम्ही शाळा सुधारल्या, मोहल्ला क्लिनिक केले, मौलवींना आम्ही 18,000 रुपये महिना देणार. आता त्याने नवीन घोषणा केली की आम्ही लाडकी बहीणसारखी योजना करणार, 28,000 रुपये महिलांना देणार. आज त्याच्याकडे महिलांना मोफत प्रवास आहे एस टीचा शहरामध्ये बाहेर. आणि त्यांनी अशी घोषणा केली की बा आम्ही हिंदू ब्राह्मणांना, जे पुजारी आहेत, त्यांना आम्ही 18-20,000 महिना देऊ म्हणून. त्याच्या घरचं काय चाललं आहे? घरी एक नौकर ठेवून पाय पगार दे म्हणून, मग कळते. पण लोकांना मोफत पाहिजे ना. लाईट बिल मोफत, पाणी बिल माफ, घरबसल्या महिना मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टी फुकट दिल्या पाहिजे. सरकार म्हणजे सरकारला उत्पन्न कर रूपात मिळते हे माहीत नाही त्यांना. फक्त मला काय मोफत मिळते याच्यापायी त्या दिल्लीची वाट लागून गेली. मोफत देण्यामध्ये या माणसानं इकडे भ्रष्टाचार केला. आणि या केजरीवालला परदेशातून फंड मिळतात. आणि सगळ्या मिळालेल्या करातून, केंद्र सरकारकडून मदतीमधून यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार, सगळ्यात नेते जेलमध्ये राहिलेले आहेत. स्वतः केजरीवाल जेलमध्ये राहिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना कंडिशनल बेल दिली की तुम्ही मंत्रालयात जाणार नाहीत, मंत्रालयात कोणती फाईल पाहू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांनी डमी मुख्यमंत्री करून ठेवली. आशिष काय ती मारले ना काय आहे, आशिषी काहीतरी. त्यांनी घोषणा केली की मी घर घेणार नाही, मी सरकारचा कार घेणार नाही. मुलाच्या शपथ घेतल्या आणि निवासस्थानावर करोडो रुपये खर्च केले. अहो, त्या मुख्यमंत्री निवासाला पडदा लावलेला 7 आणि 8 लाखाचा आहे. तिथं आलेल्या प्रत्येक वस्तू जगातून खरेदी केलेल्या आहेत. आणि तो पक्ष एवढं होऊ नये, आम्ही मोफत देणार. मला एक कळत नाही की मोफत तुम्ही देणार, तुम्ही कोण आहेत? प्रत्येक राज्यात कर संकलन होतं. त्या करावर सरकार जनतेच्या हितासाठी स्कीम राबवतं, जनतेच्या हितासाठी खर्च करतो. आणि इथं तर तुम्ही कर घ्यायचाच नाही ना, सगळं मोफत. कुठून तर देणार तुम्ही? किती दिवस देणार? यालाही मर्यादा आहे ना. त्यांनी काय केलं की बाउन्सर वगैरे अशा प्रकारच्या सुरक्षा रक्षकाची पदं काढली. तिथं भरती केली पक्षाचे कार्यकर्ते. काही दिवस दिले पैसे, पगार दिला, नंतर मग पगार देणं बंद झालं, पैसेच नव्हते. किती दिवस तुमचं चालू शकते? पितळ उघडं पडणार शेवटी. तरी पण दिल्लीतली जनता, दिल्ली हे शहर सगळ्यात जास्त जगातलं प्रदूषित शहर झाले. काही वेळेला बंद करावं लागले, शाळा बंद, ऑफिसेस बंद, इतकं प्रदूषण वाढलं. त्याच्यामध्ये हाईट आहे की जी यमुना त्या शहरातून वाहती आहे, त्या नदीचं पाणी प्रदूषित झाले, पिण्यालायक तर नाही. त्या नदीच्या काठावर फिरलं तरी आजार होतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
आणि त्यामध्ये आता आपल्याकडे सवय झालेली लोकांना घोषणा करून द्यायच्या की पण याला कुठंतरी आता थांबलं पाहिजे. त्यात भारतीय जनता पार्टी पण सामील आहे मोफत देण्यामध्ये. आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ म्हणून. पण शेवटी विचार करा तुम्ही, लोकांकडून टॅक्स देणाऱ्या माणसाचा टॅक्स गोळा केला जातो आणि तुम्ही फुकटमध्ये वाटतायत. तुमच्या घरचं काय चाललं आहे? आणि किती दिवस चालणार हा प्रकार आता? परवा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस गवई म्हणले की या पक्षांना न्यायाधीशांचे पगार द्यायला पैसे नाहीत, पण मोफत वाटायला पैसे आहेत. हा विषय येईल सुप्रीम कोर्टाच्या नजरेसमोर. आणि असं रीट पेंडिंग आहे की हे जे पक्ष निवडणुकीत ज्या घोषणा करतात त्याला एक अकाउंटेबिलिटी असावी. होईल काही दिवसामध्ये याचे बदलणं होईल. पण कोणत्याही पक्षानं मोफत जनतेला देऊ नये. चुकीची पायंडा पडतो आहे. आणि यामुळं लोकांमध्ये एक अवेअरनेस आला आहे की सरकार आली, द्या आम्हाला मदत. तो हक्क झाला आहे, राईट. आम्हाला मदत मिळाली पाहिजे. आम्हाला काही बाकी माहीत नाही. आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, आम्हाला मोफत लाईट बिल माफ झालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मोफत मेडिकल सेवा मिळाली पाहिजे, मोफत पाणी कर मिळाला पाहिजे, सगळं मोफत द्या आम्हाला. आम्हाला फिरायचे. म्हणजे हे जनतेचे कर देणाऱ्या माणसाच्या पैशावर जावाई होऊन बसले. ही पद्धत बंद झाली पाहिजे आता. आणि काही दिवसात बंद होईल की मोफत हे घोषणासुद्धा करू शकणार नाही, अशी वेळ येईल काही दिवसात. म्हणून माझ्या सगळ्या सरकारांना विनंती आहे, तुम्ही लोकांना मोफत देण्याच्या घोषणा करूच नका, मोफत देऊ नका. त्यांना मिळू द्या. तुम्ही कमी लावा चार्ज. सबसिडी देत होती ना आता सरकार, तशी सबसिडी द्या, पण त्यांना झळ लागू द्या. सगळं मोफत देऊ नका. देशाची आर्थिक परिस्थिती फार बिघडत चाललेली आहे. आज जगामध्ये जागतिक मंदी सुरुवात झालेली आहे. आणि या लोकांना तुम्ही जावाई करून ठेवलं आहे मोफतमध्ये. हे उद्या तुमच्या उरावर बसणार नाही मिळालं मोफत तर. आणि यामुळं देशामध्ये मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्माण होईल की सरकारनं आम्हाला मोफत दिलं पाहिजे, नाही दिलं ते सरकार नाही चालणार. आम्ही राहू द्या. आंदोलनं होतील, गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. याचे परिणाम, मोफत देण्याचे परिणाम चांगले होणार नाही आहेत, फार घातक होणार आहे ते. हा चुकीचा पायंडा पडत चालला आहे. म्हणून सर्व पक्षांनी मोफत देण्याच्या घोषणा बंद कराव्यात देशाच्या हितासाठी. मी माझं मत मांडलं. आपण आपलं मत कमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.